अजून भूक बीक लागली की नाही? नाही लागली थोडीशी, मला माहिती आहे. खाऊया ना मग. फाईट, एकच फाईट, वातावरण टाईट. छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम्मा छम्मा बाजे रे तेरी पैंजनिया है छम्मा छम्मा बाजे रे तेरी पैंजनिया तेरे पास आऊं राजा सासु में समाऊं राजा तेरे पास आऊं राजा सासु में समाऊं तेरी नींदे चुरा लो छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनिया. गाण्यात फक्त राजा शब्द आला म्हणून कुठलंही गाणं वाजवतो माझ्या एंट्रीला तुम्ही आजकाल. अरे हे नाही चालणार. डोक्यावर पडल्यासारखे वागू नका. नाही नाही, ह्यांचा दोष नाहीये, ह्यांचं शिक्षणच झालेलं नाहीये. आणि जिथं जिथं शिक्षण नसतं तिथं डोक्याला ताप असतो. असाच आमच्या आयुष्यात सुद्धा डोक्याला ताप झालाय, तुम्हाला सांगतो. आता आमच्या महाराणी काही शिकलेलं नसताना म्हणतात आम्हाला डॉक्टर करा, आम्हाला डॉक्टर करा, आम्हाला डॉक्टर करा. आता लहानपणी तिला एकच खेळ खेळता यायचा, डॉक्टर डॉक्टर. अरे म्हणलं खेळता येतं म्हणून कुणी डॉक्टर होतो का आयुष्यात? तरी मी तिला सांगत होतो, हे बघ डॉक्टर होण्यासाठी आपला भूगोल पक्का लागतो पहिल्यांदा. पण भूगोलात तू नापास होतीस. मग एक काम कर, सायन्स घेऊन 12वी करून घरी बस. तसं झालं. सायन्स मुळे सगळी वाट लागली, डॉक्टर नाही होऊ शकली. आता काय करायचं? पण आता आम्ही महाराज झालो, आम्ही काही करू शकतो. म्हणून आम्ही ठरवलंय तिला डॉक्टरेट पदवी देऊन टाकायची. त्या निमित्तानं का व्हायना ती डॉक्टर होईल आणि 4 पेशंट टपसल, आपल्याला काय 4 पैसे मिळतील. पण काय झालंय, आम्ही तिला डॉक्टर करणार म्हणल्यावर प्रधानजीला मिरच्या जमल्यात. कुठं गेलाय प्रधानजी काय माहिती? हा प्रधानजी, प्रधानजींचा इजय असो, इजय असो, इजय असो. धन्यवाद, धन्यवाद. असं साधारण तुम्ही मला म्हणायला पाहिजे होतं आल्या आल्या. हॅलो व्हॉट्सॲप महाराज, हाऊ आर यू ऑफ द व्हॉट्सॲप? काय तुमची भाषा? मी महाराज आहे, तुम्ही प्रधान आहात. महाराजाचा काहीतरी इन्स्पेक्टर ठेवायला पाहिजे का नाही तुम्ही? काय ठेवायला पाहिजे? काहीतरी इन्स्पेक्टर ठेवा. ही भाषा नाही चालणार तुमची. असं कसं? तुम्ही तर म्हणले होते राज्यात बदल घडवायचा आहे म्हणून. राज्यात बदल काही झाला नाही. तुम्ही म्हणले होते राज्याचं शान घाय करू. तुमची गाय गाय होता होता राज्याचं शान मात्र झालेलं आहे. अहो महाराज, तुम्ही काही राज्यात बदल करत नाही म्हणलं, आपल्या वागण्या बोलण्यात भाषेत काहीतरी बदल करावा. पण एवढा बदल? अहो हा बदल नाही चालणार. महाराज तुम्हाला सांगतो, असंच होतंय माझं लहानपणापासून. प्रामाणिकपणाला इथं काही किंमतच राहिलेली नाही. आमचे वडील एक दिवस आले आणि मला म्हणले, बाळा आयुष्यात नेहमी सत्य बोलायचं. माझा प्रामाणिकपणा जागा झाला. मी म्हणलं सत्यच बोलायचं आजपासून. संध्याकाळी गेलो पप्पांकडे आणि पप्पांना म्हणलं, पप्पा तुम्ही काय लावते शेजारच्या आंटीवर लाईन मारता? ते तुमच्या आवाक्या बाहेरचं आहे प्रकरण. आपण ट्राय मारलाय ना. म्हणजे असं मी म्हणलं. मग इतकं बडावलं 2 दिवस चड्डी घालायचा प्रॉब्लेम झाला होता पप्पांचा. अहो माझा. अरे असं बोलल्यावर कुठला बाप सोडेल का? नशीब तुम्हाला जिवंत ठेवलं त्यांनी आतापर्यंत. ह्याला काय अर्थ आहे महाराज? या ठिकाणी जर प्रामाणिकपणाचं असंच फळ मिळणार असेल तर त्या ठिकाणी प्रामाणिक माणसं कशी जन्माला येतील? या ठिकाणी जर सत्य बोलणाऱ्या माणसाचं असंच होणार असेल तर त्या ठिकाणी सत्य माणसं कशी जन्माला येतील? अरे तुमच्या आईला तुमच्या या ठिकाणी त्या ठिकाणी आमची भाषणं तुम्ही कशाला करताय? ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलं ते काम करा. होय महाराज. आम्हाला सांगा राज्याचे हॉल हवाल कसे आहेत? हॉल हवा हा सगळे हॉल सध्या बुक आहेत. लग्नाचा सीझन आहे आणि हवाल दिल मी झालेलो आहे. पानसट विनोद करू नका. राज्याचे हॉल हवाल म्हणजे परिस्थिती कशी आहे? राज्याची परिस्थिती एकदम भन्नाट महाराज. वा. तुमच्या कृपेमुळे एकदम व्यवस्थित चालू आहे. मी म्हणणारे वाहक सुद्धा शुद्ध शाकाहारी झालेले आहेत आणि गाढव सुद्धा राजकारणावरती आणि अर्थव्यवस्थेवरती बोलू लागलेले आहेत महाराज. अजून काय पाहिजे? अहो ह्यालाच म्हणतात बदल जो आम्ही घडवलेला आहे महाराज. पण तुम्ही म्हणले होते आजचे दिन आने वाले हे, ते काय माझ्या बाबतीत आले नाही बाबा. का? माझी अजून बायको तीच आहे. म्हणजे तशीच आहे. तुम्ही आमची जाहिरात नीट बघितली नाही प्रधानजी. आम्ही काय म्हणलं होतं? अच्छे दिन आने वाले हे, आणि खाली बारीक अक्षरात लिहिलं होतं मुंगीवाणी अक्षरात, नियम आणि अटी लागू, कंडिशन अप्लाय. आता निर्णय आपला आहे महाराज. निर्णय आपला असला तरी तिने आपला निर्णय ठरवलेला आहे. ती म्हणती मला कुलगुरू करा. व्हाईस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ द ढोकळे पिपाणी. तुमच्या बायकोला कुलगुरू व्हायचंय? यस. अरे अंगणवाडीच्या इंटरव्ह्यू मध्ये 2-2 वेळा नापास झालेली तुमची बायकोन डायरेक्ट विद्यापीठाचा कुलगुरू? काय येतं तिला? काय येत तिला? काय येत? काय येत नाही म्हणून विचारा. शिवणकाम, विणकाम,
रांगोळी तर अशी काढती 3 वेळा काढती. कसं? एकदा कपाटातून काढती, मग डब्यातून काढती आणि मग जमिनीवर काढती. अहो पण रांगोळ्या काढता येतात म्हणून काय कुणाला कुलगुरू करायचं का? शिक्षण काय आहे त्यांचं? शिक्षण काय आहे? 12वी पार्ट 1. बीकॉम पार्ट 1 असते, बीएससी पार्ट 1 असते, 12वी पार्ट 1 कुठं आणलं? त्याचं काय झालं महाराज? 6 महिने गेली ती 12वीला, नंतर मग कळा सुरू झाल्या आणि मग 9व्या महिन्यात आमचाच रिझल्ट आला. अच्छा, घरचा अभ्यास. तरी शिक्षण प्रीमॅच्युअर राहिलंय त्यांचं एवढं. अरे कुलगुरू करण्यासाठी एवढ्याची पात्रता लागते का? ओ महाराज, तुमची बायको तिकडे 7वी नापास आहे, तिला तुम्ही डायरेक्ट डॉक्टर करणार. मग माझी बायको तर 12वी पार्ट 1 आहे ना, तिला कुलगुरू करून टाका. चला. ह्या बघा, तुमच्या बायकोचं आणि माझ्या बायकोचं कम्पॅरिझन होऊच शकत नाही. माझ्या बायकोचं सामाजिक कार्य बघा किती मोठं आहे. असे अहो प्रत्येक रविवारी ती हजार बायकांना घरी बोलावती आणि हळदी कुंकाचे कार्यक्रम करते. हे काय सामाजिक कार्य? हे सामाजिक नुकसान आहे महाराज. हजारो बायका जमत्यात आणि एकमेकीकडे बघत्यात. काय गो बाया तुझं पाताळ, काय ग तू हे गळ्यातलं घातलंय, काय ग तू हे कानातलं घातलंय, आणि मग घरी यायचं आणि वातावरण टाईट करायचं आणि मग सोन्याचे भाव वाढतात. हे काय सामाजिक कार्य आहे? महाराज, देऊन टाका माझ्या बायकोला कुलगुरू पद. पण शिक्षणाचा टिश्यू तुमच्या लक्षातच येत नाहीये. म्हणजे? तुमचा शिक्षणाचा टिश्यू वेगळा आहे, माझा टिश्यू वेगळा आहे. तो तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. का बरं? माझं म्हणणं काय आहे बघा, शिक्षण झालेलं नसताना सुद्धा किती मोठे मोठे लोक आपल्या या जगामध्ये घडलेले हा? आहेत. आता जो कॅम्प्युटरवाला आपला बिल गेट्स, तो किती मोठा झाला? बिल गेट्स नाही हो, बिल गेटे. तेच ते. बिल गेट्स काय, बिल गेटे काय? शिक्षण लक्षात घ्या तुम्ही, त्यांचं टॅलेंट लक्षात घ्या. तो बिल गेटे कॉलेजच्या गेटेमधून बाहेर पडला बेटे आणि किती मोठा झाला, पुढे शिकलाच नाही. अरे आपला सचिन तेंडुलकर घ्या, काय खेळतं पोरग, पण शिक्षणाची गरज आहे का त्याला? पोरग पोरग अहो, त्याला काय गरज होती शिक्षणाची? आता तो काय त्या शोएब अख्तरला 8वीच्या पुस्तकातला इतिहासाचा धडा शिकवणार आहे का? अहो, त्यांनी भल्या भल्या गोलंदाजांना जे धडे शिकवायचे ते ऑलरेडी शिकून झालेले आहेत. आणि तो तुमचा बिल गेटे का गेटे, तो कम्प्युटर मधला तज्ञ होता. हो. आमचा सचिन तेंडुलकर क्रिकेट मधला तज्ञ होता. तुमच्या बायकोला काय येतंय? अहो त्याच्यासाठीच तर आम्ही त्यांना किती पदव्या दिलेल्या आहेत आतापर्यंत. होय, आणि म्हणूनच जवळच्या घरातल्या लोकांना पदव्या वाटत फिरायचे, पुरस्कार वाटत फिरायचे. अहो, काही पात्रता आहे का त्यांची? आणि तिला तुम्ही डिलीट द्यायला निघाले. डॉक्टर ऑफ द लॅप्रोस्कोपी. हे बघा, तिला लिटरेचरची लय आवड आहे प्रधानजी. महाराज, संतोषी मातेच्या व्रताचं पुस्तक आणि चांदोबा ह्याच्या पलीकडे सुद्धा लिटरेचर असतं. तुमच्या लक्षात येत नाही, लिटरेचर म्हणजे साहित्याची किती आवड आहे आमच्या महाराणींना. किती साहित्य आहे आमच्या घरात. होय, काय काय आहे घरात? टेबल आहे, खुर्ची आहे, 4 बर्नरची शेगडी आहे, फावडं आहे, कुदळ आहे, किती साहित्य जमा केलंय तिनं. हे काय साहित्य आहे का महाराज? तुम्हाला तर काहीच कळत नाही. आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं प्रधानजी, म्हणून सांगतो की आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. शिक्षण नसलेल्या माणसाला हिनवणं हे मुळातच आम्हाला मान्य नाहीये. पण मी कुठं म्हणतोय शिक्षण नसलेल्या माणसाला हिनवा म्हणून. आता तो आपला गरीब बिचारा शेतकरी, तो कुठं सुशिक्षित असतो, पण त्याच्या ज्ञानाच्या जोरावर तो अन्नधान्य पिकवतो की नाही? आता त्याला दिला का आपण कधी भारतरत्न? नाही, तुमचं म्हणणं हे बरोबर आहे, पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपली गाडी बंद पडती, हा. गाडी दुरुस्त करणारा मॅकॅनिक असतो, हा. तो शिकलेला आहे का? तरी सुद्धा आपली गाडी तो दुरुस्त करतो का नाही? मग पण म्हणून त्याची तुलना डॉक्टरशी करता येईल का? आता आपला तो मेकॅनिक बंद असलेली गाडी दुरुस्त करतो आणि डॉक्टर चालू असलेला माणूस दुरुस्त करतो. हे आहे शिक्षणाचं महत्व महाराज. अहो, लाखो लोक तुमच्याकडे बघतायत, असं काय करताय? त्यांना एक सुशिक्षित माणूस पाहिजे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, मी सुशिक्षित नाही? अरे मग तसा वाग ना. कशाला त्या पदव्यान पुरस्कार वाटत फिरतो? हा बघा, आमचा निर्णय झालेला आहे. राणी साहेबांना आम्ही डॉक्टरेट पदवी देणार आहे. आता मला सांगा, संत ज्ञानेश्वर 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. किती शिकलेले होते ते? आत्ता मला कळलं ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या लवकर समाधी का घेतली. अहो महाराज, तुम्ही म्हणताय ती लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तज्ञ होती, त्यांच्या क्षेत्रात त्यांचाच शब्द शेवटचा होता. इथं तुमच्या बायकोला तुमच्या समोर एक शब्द सुद्धा बोलता येत नाही. माझ्या समोर बोलत नाही, घरी येऊन बघा, तिचीच बडबड चालू असते, माझे फक्त मनाचे श्लोक. अहो, मग हळदी कुकवाच्या कार्यक्रमाला भाषण ठेवू ना त्यांचं. पदवी कशाला द्यायला पाहिजे? अशाच लोकांना पदव्यान पुरस्कार वाटत फिरायचं होय हो? मग कसं होणार देशाचं? अशी वशिलावर पदव्यान पुरस्कार मिळायला लागले तर कशाला कोणी शिकल? कशाला रात्रभर जागल कोणी? मला सांगा, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे गेल्यानंतर आपण त्यांना 30-35 वर्षांनी भारतरत्न दिला. मग कसे तयार होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल? हा, कशाला कोणी देशाची सेवा करेल? अहो महाराज, न शिकणाऱ्या लोकांचंच उदाहरण नका हो मोठं करू. अहो लोकप्रिय सनी लिओन पण असती आणि स्मिता पाटील पण आपण तरुण पिढीसमोर कोणाचा आदर्श ठेवायचा हे आपल्याच हातात असतं. तेव्हा आता तुमच्याच हातात आहे, तुम्हीच ठरवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय प्रधानजी. पण काय ती राणी डोक्यावर पडलेली, तिला कळत नाही ना. ती म्हणती मला डॉक्टर करा, मला डॉक्टर करा. म्हणलं डॉक्टरेट पदवी देऊ, त्या निमित्ताने का होईना डॉ लागल तिच्या नावाच्या पुढं, नाही का? तुम्हाला सांगतो, अशा लोकांना डॉक्टरेटची नाही, डॉक्टरची गरज आहे. आणि ही लोक जर लवकर डॉक्टरकडे गेली नाही ना, तर आपल्याला अख्ख्या राज्यालाच आयसीयूत न्यावं लागेल. अहो 7वी पास मंत्र्याला जर सलाम ठोकायचा असेल तर कशाला कोणी अभ्यास करेल, कशाला कोणी शिकल? जा जाऊन या. अहो जाऊन या. थांबा. काय करायचं ते करा एकदाच. झालं. हॅलो. हा पोचतोच आहे. येस कमिंगनेस. ओके. आमच्या ढोकळे पिपाणीच्या विद्यापीठाचं तिथं पदव्युत्तर समारंभ आहे. त्याची फीत उघडायला मलाच बोलवलंय. हा, येतो मी. कुणाला बोलवत्यात, राजा कोण, प्रधान कोण, काय माहिती. पण असू द्यात, प्रधानजीने आज काय सांगितलं त्याच्यामुळे एकच मारली फाईट. पण माझं वातावरण परत एकदा झालंय टाईट. हेमंत, हा मंच तुझा आहे. तू इथे बरीच बॅटिंग केलेली आहेस आणि बऱ्याच दिवसांनी इथं परत यायला मिळते. कसं वाटतं? नाही, खूप छान वाटतंय, कारण मी कायमच मिस करत असतो हा मंच. कारण इथली मजा वेगळी आहे, इथली लोक सगळी आपली आहेत. हे सगळंच मी मिस करत होतो. पण आज इथे येऊन खूप आनंद झाला आणि तुझ्याबरोबर स्किट करायला मिळालं. आणि हा जो आम्ही सेगमेंट सुरू केला, एकच फाईट वातावरण टाईट, हा तू बघत असशील. त्याच्यामध्ये आज तुला परफॉर्म करायला मिळालं, एक मुद्दा मांडता आला. कसं वाटतं? पदव्या आणि पुरस्कार कोणाला मिळतात, कसे दिले जातात, आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे खूप महत्त्वाचा मुद्दा अरविंदनी खूप सुंदर पद्धतीने लिहिला होता आणि ह्या फॉर्मॅटमधनंच तो मांडायला पाहिजे होता. पण तो मांडला. मला खूप बरं वाटतंय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या अरविंदसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू. आणि तुम्ही परत या, आम्ही तुमची मनापासून वाट बघू.